महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंग गडावर चैत्र यात्रेनिमित्त भाविकांची अभूतपूर्व गर्दी उसळली असून गेल्या तब्बल 36 ते 48 तासांपासून दर्शनासाठी सलग रांगा लागल्या आहेत. लाखो भाविकांनी आई सप्तशृंगीचे दर्शन घेतले असून बुधवारी मध्यरात्री देवीच्या शिखरावर पारंपरिक पद्धतीने भगव्या रंगाचा कीर्तिध्वज डौलामध्ये फडकवण्यात आला. या भव्य सोहळ्यानं संपूर्ण गड भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला. शेकडो मैलांचा प्रवास, तळपतं ऊन आणि शारीरिक कष्टांची पर्वा न करता भाविक भगवतीच्या दर्शनासाठी मोठ्या श्रद्धेनं गडावर दाखल झाले. मंदिर परिसर, चढण पायऱ्या, त्याचबरोबर संपूर्ण गावातील विविध भागांमधून दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. उत्तर महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर खानदेश भागातून भाविक अनवाणी पावलांनी गडावर पोहोचल्याचं दिसून आलं. बुधवारी सकाळी 7:30 वाजता देवीचे अलंकार विश्वस्त संस्थेच्या कार्यालयामधून ढोल ताशांच्या गजरामध्ये मंदिराकडे मिरवणुकीद्वारे नेण्यात आले. यावेळी वातावरण भक्तिमय झालं होतं. श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त ॲडव्होकेट ललित निकम यांनी सपत्नीक श्री भगवतीची पंचामृत महापूजा केली. चैत्र यात्रेच्या कालावधीमध्ये काकड आरती, महानैवेद्य आरती, पंचामृत महापूजा आणि सांज आरतीचे विविध धार्मिक विधी नियमितपणे सुरू असून दररोज हजारो ते लाखो भाविकांची उपस्थिती नोंदवली जाते. कीर्तिध्वजाच्या मिरवणुकीमध्ये जयघोषानं गड अगदी दुमदुमून गेला. दुपारी 3:30 वाजता श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या मुख्य कार्यालयामधून कीर्तिध्वजाची विधिवत पूजा करून पारंपरिक मिरवणूक काढण्यात आली. ट्रस्टच्या अध्यक्षा, जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश कल्पना के पाटील, तहसीलदार रोहिदास वारुळे, विश्वस्त मंडळातील प्रतिनिधी ॲडव्होकेट ललित निकम, मनजोत पाटील, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, पोलीस उपअधीक्षक वासुदेव देसले, पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंबेकर, पोलीस पाटील शशिकांत बेनके, ध्वजाचे मानकरी सोमनाथ गवळी, कृष्ण गवळी, प्रकाश गवळी, रमेश गवळी, विष्णू गवळी, युवराज गवळी, वामन गवळी, एकनाथ गवळी, काशीनाथ गवळी, गवळी परिवार यांच्यासह पोलीस आणि प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. ढोल ताशांच्या गजरामध्ये सप्तशृंगी माता की जय, परशुराम बाला की जय, मार्कंडेय महाराज की जय अशा जयघोषात ही मिरवणूक पहिल्या पायरीपर्यंत नेण्यात आली. लाखो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. सायंकाळी श्री भगवती मंदिरामध्ये दर्शन घेऊन गवळी पाटील मध्यरात्री शिखरावर चढाई करतात. समुद्र सपाटीपासून सुमारे 4,659 फूट उंचीवर असलेल्या या शिखरावर जाण्यासाठी कोणतीही निश्चित हा मार्ग नसतानाही ही परंपरा वर्षानुवर्ष अखंड सुरू आहे. 13 मीटर लांबीचा भगवा ध्वज, त्याच मापाची काठी, त्याचबरोबर 30 ते 35 किलो वजनाचे पूजा साहित्य घेऊन गवळी शिखर गाठतात. शिखरावर जुना ध्वज उतरवून नव्या ध्वजाचे विधिवत पूजन करून ध्वजारोहण करण्यात येतं. हा अद्भुत आणि धाडसी सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक गडावर उपस्थित असतात. नवरात्रोत्सवाच्या नवमीच्या मध्यरात्री आणि चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशी चौदस मध्यरात्री ध्वजारोहण करण्याची परंपरा आहे. गवळी कुटुंबियांकडून ही परंपरा पिढ्यानपिढ्या जपली जाते. शिखरावर ध्वज फडकवल्यानंतर भाविक त्याचं दर्शन घेऊन विशेषतः खानदेशातील भाविक परतीच्या मार्गाला लागतात. गर्दीचा वाढता ताण लक्षात घेता पोलीस प्रशासनानं कडेकोट बंदोबस्त ठेवला असून गर्दी नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना राबवण्यात येत आहेत. नाशिक ग्रामीण पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथक, स्वयंसेवक, त्याचबरोबर विविध संस्थांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सेवेत कार्यरत आहेत. आपत्कालीन परिस्थितीसाठी धर्मार्थ रुग्णालय, मराठा विद्याप्रसारक समाज, गुरुकृपा हॉस्पिटल दिंडोरी, त्याचबरोबर आरोग्य पथक आणि ॲम्ब्युलन्स सेवा 24 तास सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. विश्वमानव रोहानी केंद्राच्या वतीनं मोफत महाप्रसाद आणि भोजन व्यवस्था सुरू आहे. चैत्रोत्सवाच्या निमित्तानं संपूर्ण सप्तशृंगगड भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला असून लाखो भाविकांच्या उपस्थितीत सर्व धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडतात. यंदा विक्रमी गर्दीमुळे सप्तशृंगगडावरील चैत्र यात्रा ऐतिहासिक ठरत असल्याचं चित्र दिसून येत आहे. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, नानाजी भामरे, प्रशांत निकम, मंदिरसह विभाग प्रमुख विश्वनाथ बर्डे, सुनील कासार, सुरक्षा अधिकारी यशवंत देशमुख यांच्यासह नारद आहिरे, मुरलीधर गायकवाड, मुरलीधर गावित, श्याम पवार, विजय भवरे, डॉक्टर निलेश साठे, अरुण गांगुर्डे, उपसरपंच संदीप बेनके, ग्रामसेवक संजय देवरे, गिरधर गवळी, गणेश बर्डे, शांताराम सदगीर, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष प्रसाद दळवी हे यावेळेस उपस्थित होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर, वणी.